लाडक्या बहिणींना यावर्षी 2100 रुपये महिना भेटणार नाही. कशा प्रकारे संपूर्ण माहिती सांगतो. आता महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे, ज्यामध्ये लाडक्या बहिणींना 1500 रुपये महिना दरमहा दिला जात असतो आणि तो वाढवून 2100 रुपये महिना केला जाईल. अशा प्रकारची घोषणा महायुती सरकारने केलेली होती निवडणुकीच्या पूर्वी. आता त्यांचं सरकार आलं त्यानंतर आता आपला जो आर्थिक बजेट आहे राज्याचा तो सुद्धा जाहीर केला गेला आणि काही महिन्यांपूर्वी म्हणजे जानेवारी फेब्रुवारी महिन्यापर्यंत अशी चर्चा होती की जो आर्थिक बजेट जाहीर होईल आपला, त्यामध्ये या प्रकारच्या तरतुदी केल्या जातील आणि एप्रिल महिन्यानंतर मग 2100 रुपये महिना दिला जाईल अशा प्रकारची घोषणा सरकार करू शकते. लक्षात ठेवा मी काय शब्द वापरतोय, करू शकते. परंतु आता आपला जो बजेट आहे तर तो जाहीर झालेला आहे, परंतु त्यामध्ये लाडक्या बहिणींचा 1500चा महिना 2100 रुपये केला जाईल अशा प्रकारची कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या तरी या वर्षी म्हणजे 2025 मध्ये तुम्हाला 1500 रुपये महिना भेटू शकतो, 2100 रुपये महिना होणार नाही. आणि महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सुद्धा सांगितलं आहे अधिकृतपणे की आम्ही बोललोय की आम्ही 1500चा 2100 रुपये महिना करून देऊ निवडणुकीच्या पूर्वी, परंतु त्यामध्ये अशा प्रकारे कुठेही सांगितलं गेलं नाहीये की 2025 मध्ये लगेचच करू. कारण ज्या अटी व शर्ती असतात, जे घोषणापत्र त्यांनी जारी केलेलं होतं ते 5 वर्षासाठी असतं. म्हणजे त्यांचं सरकार आता पुढे 5 वर्षापर्यंत राहणार आहे आणि त्या 5 वर्षामध्ये ते कधीही 2100 रुपये महिना चालू करू शकता असं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे या वर्षी तर लाडक्या बहिणींना 2100 रुपये महिना भेटणार नाहीये, तुम्हाला आता 1500 रुपये महिन्यानेच भागवावं लागणार आहे. आणि पुढे जर का काही अधिकृतपणे माध्यमांकडून माहिती मिळाली तर तुम्हाला अशा प्रकारे व्हिडिओच्या माध्यमाने कळवण्यात येईल. तर तुम्हाला फेब्रुवारी मार्च महिन्याचा हप्ता मिळाला की नाही कमेंट करून नक्की कळवा आणि पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय खानदेश.